राज्यात तापमानाचा आलेख वाढतच चालला आहे। विदर्भ या तापमानात अक्षरशः होरपळून निघत आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून तापमान सातत्याने 42 अंश सेल्सिअसच्या पलीकडे चाललेलं आहे। एकीकडे तापमानात झपाट्याने वाढ होत असतानाच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर ऊन तपायला सुरुवात झाली। मार्च महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत गेल्या। हवामान खात्याने देखील मार्च संपण्याआधीच 2दा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। मार्चच्या अखेरीस तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचलं। रविवारी देखील विदर्भातील 3 शहरात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं होतं। चंद्रपूर इथे सर्वाधिक 42.4, अकोला येथे 42.3 तर ब्रह्मपूर येथे 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। त्यापाठोपाठ गडचिरोली येथे 41.4, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती येथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मार्च महिन्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून गेल्या आठवड्यापासून उन्हाचे तीव्र चटके बसायला सुरुवात झाली आहे। तापमानातील प्रचंड वाढीमुळे नागरिकांना प्रचंड ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सुरू झालेल्या आहेत। दरम्यान केरळ आणि दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वातावरणात बदल होत आहे। त्याचा परिणाम राज्यावर होणार असून एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।